सुप्रभात. आत्मोपनिषद दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद म्हणजे अध्याय 223 ते 225 वरती 12 क्रमांकाची पद्य रचना आहे. शीर्षक आहे मुक्त तेज हेची जीवनी रहस्य असे. सर्वत्र पसरलेलं मुक्त आणि सर्वत्र भरून उरलेलं तुडुंब भरलेलं चैतन्य म्हणून मुक्त चैतन्य किंवा मुक्त तेज हेच या जीवनातील खरं खरं रहस्य आहे. आता प्रथम अर्थ समजून घेऊया आणि नंतर पद्य वाचूया. अर्थ स्पष्टीकरण. निसर्ग चक्रानुसार शरीर म्हणजे काया येथे जाते. या शरीरात मी नावाचे काल्पनिक केंद्र किंवा परंपरा संस्कृती यांच्या जोखडातून तयार झालेला अहंकाराचा बलिष्ठ धागा स्पंदत असतो. अगदी श्वासोच्छ्वासासह म्हणजे प्रत्येक श्वासागणिक मी मी किंवा अहम अहम असा जप चालू असतो. हा मीच तुला जन्म घालतो. ज्या अर्थी येथे मी आहे त्या अर्थी तेथे तू आहे. प्रत्येक शरीरातील हा मी किंवा अहम जो सतत अहम 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 असा आपला उद्घोष करीत असतो तो या अहमचा किंवा मीचा जपच तुला जन्माला घालतो. आणि अशा तऱ्हेने हे मी तूपणाचे द्वंद्व युद्ध संपूर्ण मानवी जीवन मानवी संस्कृती यांना व्यापून उरते. मानवी जीवन म्हणजे या काल्पनिक मीचा विषारी व विखारी इतिहास आहे. खरे तर काया आणि मुक्त चैतन्य यांचा जीवन हा निष्पाप नैसर्गिक खेळ आहे. खरे तर काया आणि मुक्त चैतन्य यांचा संयोग म्हणजे जीवन हे केवळ आणि केवळ निसर्गाचा निष्पाप खेळ आहे. खरे तर काया आणि मुक्त चैतन्य यातून जन्माला आलेला देह आणि देहधारी माणसाचे जीवन हा केवळ आणि केवळ निष्पाप नैसर्गिक खेळ आहे. हा एक साधा पापरहित भेदरहित अखंड चाललेला निरागस खेळ आहे. समजून घ्या. खरे तर काया आणि मुक्त चैतन्य यांचा जीवन हा निष्पाप नैसर्गिक खेळ आहे. इनोसंट स्पॉन्टेनियस गेम ऑफ बॉडी अँड एनर्जी इज कॉल्ड लिव्हिंग. खरे तर काया आणि मुक्त चैतन्य यांचा जीवन हा निष्पाप नैसर्गिक खेळ आहे. नाही पण तसे होत नाही. शरीर व चैतन्य यांचे दरम्यान मी हा जो अहंकार आहे त्याने वनातील मुक्त तेजाला बंधन निर्माण केले आहे, अडथळा निर्माण केला आहे. खर तर शरीर आणि मुक्त चैतन्य यांचा नैसर्गिक निष्पाप खेळ म्हणजे मानवी जीवन असतं. परंतु तो खेळ तितका निष्पाप राहत नाही. कारण शरीर व चैतन्य यांच्या दरम्याने शरीरांतर्गत निर्माण झालेली मीची अहमची जी जाणीव आहे ती मीची किंवा अहमची जाणीव किंवा मीचे किंवा अहमचे हे जे केंद्र आहे ते या चैतन्याच्या मुक्त वाहण्याला बंधन निर्माण करते, अडथळा निर्माण करते. हा अडथळा बद्धता ही जी मीची अडचण ज्याला कळली तो आपल्यातील पारंपरिक मन नावाचे समजुतीचे केंद्र म्हणजे मी किंवा अहम रूपे वावरणारे अहंकाराचे केंद्र निपटून काढतो. म्हणजे समूळ ते त्याला समूळ नष्ट करतो. कालच म्हटलेलं आहे बघा, मन बुद्धी आणि हृदयाचे उन्मूलन केले. ज्याने मनाचे मेंदूचे आणि हृदयाचे उन्मूलन केले त्याचा देव मार्ग मोकळा होतो अशा अर्थाचं काल वचन टाकलेलं आहे. इथे तेच म्हटलेलं आहे. हा अडथळा बद्धता ज्याला कळला तो आपल्यातील पारंपरिक मन नावाचे समजुतीचे केंद्र किंवा मी किंवा अहम रूपे वावरणारे अहंकाराचे केंद्र निपटून काढतो. तो मनाचे उन्मूलन करतो आणि मनाचं उन्मूलन झाल्यानंतर मन ज्याचा संबंध ज्याचा दोर देहात जखडलेला असला
तरी मन शरीराबाहेर येते, देहबाहेर येते आणि ते आकाश व्याप्त होते. आणि जेव्हा मन शरीराच्या बंदिस्त पेटीतून आउट ऑफ बॉक्स आकाशात जाते तेव्हा त्या मनाला गगनाचा, मुक्त तेजाचा, अवकाशाचा परिस्पर्श होतो आणि आउट ऑफ बॉडी गेलेलं मन खऱ्या अर्थाने आकाशाच्या परिस्पर्शाने आकाशासारखं मोकळं, मुक्त, मी आणि अहम रहित बनते आणि तेव्हाच ते परमशांत म्हणजे अमन होते. खरे तर तो मनोलय साधतो. असं जो कोण करू शकतो तो साधक आपल्या मनाचा लय साधतो. म्हणजे आपलं मर्यादित मन नावाचं केंद्र अमर्यादित आकाशाच्या ब्रह्मचेतनेच्या सरोवरात तो नष्ट करतो. आता असा हा अमनी नमनी साधू कोणत्याही ईशणा लोभ, संग्रह आणि द्वैत भेदाभेदांना आपल्या जीवनात अजिबात वाव किंवा स्थान देत नाही. शरीराला मुक्त चैतन्याच्या स्वाधीन करून जीवन जगणे हेच संत महंतांचे नमनी अमनी जीवन किंवा आत्मविद्येचे मर्म. हे शेवटचं लक्षात घ्या. शरीराला मुक्त चैतन्याच्या स्वाधीन करून जीवन जगणे हेच ते संत महंतांचे न मनी अमनी जीवन किंवा आत्मविद्येचे मर्म. आता हा अर्थ सांगून झाला. आता काव्य वाचतो ते ऐका. मुक्त तेज हेची जीवनी रहस्य असे. जीवनाचं रहस्य म्हणजे आपण केवळ आणि केवळ मुक्त तेज आहोत हे ओळखून मी रहित मुक्त तेज म्हणून आपण आपणाकडे पाहणं आणि तसाच वाळावर कायमस्वरूपी ठेवणं यालाच म्हणतात मुक्त तेज हेची जीवनी रहस्य असे. आता ऐका. शांत दक्ष सावध राहसी जरी तरी पाहसी मना तरी शांती रिक्त अंतरी इंद्र ना तू मध्य ना तू करताना तू करविता भोग ना तू भोग्य ना तू ना अससी भोगविता कुंट ना तू स्तंभ ना तू नये तुझसी काही बांधिता व्यर्थ केंद्र समजूनी मी म्हणून जन्मसी खोट्या जन्मी जन्मुनी फोल मोक्ष शोधीसी कल्पुनी समजूनी मी तू जन्मा घालीसी अधिक उणे काढूनी उगा भांड भांड भांडीसी मी पणा तू पणा लोकवित्त धारे शरणा सुख दुःख कल्पना फोल भोगीसी मना बलधन विद्या येथ सारे फोल ठरत से जन्म मृत्यू केवळ देह अवस्था से मी तू येथ काही नाही कल्पनेचा बाध से देह जात येत से निसर्ग चक्र फिरत से ना साठवी ना गाठवी चित्र ना आकृती स्थल काळ फेकून देई सारी तू स्मृती ना आत ना बाहेर अंतरी तुझ्या बसे शांतरिक्त असत से मन नमनची असे नमनात मन नसे वहनात तेज असे मुक्त तेज हेची जीवनी रहस्य से मुक्त तेज हेची जीवनी रहस्य से. म्हणजे काया आणि चैतन्य यांच्या संयोगाने देह जरी येत असला तरी ती निसर्ग चक्राची एक निष्पाप खेळी आहे. त्या निष्पाप खेळीकडे जो निष्पापतेने सरळपणे रुजुतेने आणि निरागसतेने पाहू शकतो तो आपल्या देहात मी किंवा अहम नावाचे केंद्र निर्माणच करत नाही. ज्याच्यामध्ये मी नाही अहम नाही त्याच्या दृष्टीने तू नाही ते नाही. इथे मी नाही तू नाही मी तू नाही द्वंद्व नाही भेद नाही युद्ध नाही हिंसा नाही परमशांती आहे. आणि असं परमशांत ज्याचं मन आहे त्याच्या दृष्टीने
मुक्त तेज हेची जीवनी रहस्य असे. चैतन्याची चाललेली मुक्त क्रीडा हेच या संपूर्ण जीवनाचे रहस्य आहे. कृपा करून आपण ते नीट समजून घ्या. साक्षेपाने अभ्यासपूर्वक योग्य त्या साधनेचा अवलंब करून आपण या मार्गावर नित्य नियमाने चालत राहावे आणि कणाकणाने संपूर्ण आत्मैक्याची प्राप्ती करून घ्यावी. म्हणजे जसा सर्वाभूती भगवंत आहे, कणकणमे भगवान आहे, तसा बोलणाऱ्यामध्ये ऐकणाऱ्यामध्ये मुंगीपासून हत्तीपर्यंत गवतापासून आकाशापर्यंत केवळ आणि केवळ हे आत्मचैतन्य आहे. आणि आत्मचैतन्याची मुक्त क्रीडा समजून घेणे एवढंच या संपूर्ण नैसर्गिक जीवनातील रहस्य आहे. ते ज्याने समजून घेतले त्याचा अहम गेला, ज्याचा अहम गेला तोच सोहम म्हणजे तोच स्वतः भगवान म्हणून घडला. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात. सज्जन श्रोते हो, मुक्त तेज हेची जीवनी रहस्य असे. असं आपणाला आता काव्य वाचन करून अर्थ स्पष्ट करता करता एक गंभीर प्रसंग झाला. तो म्हटला तर निमित्त आहे, म्हटला तर त्यात थोडा अर्थ आहे. हे सांगता सांगता निरूपण संपवता संपवता मुक्त तेज हेची जीवनी रहस्य असे ते आपण साक्षेपाने समजून घ्या, योग्य त्या साधना मार्गाने समजून घ्या असं म्हणता म्हणता मुक्त तेज हेची जीवनी रहस्य असे याचा एक असा अद्भुत अनुभव आला की इथे जेव्हा मी 3-4 पुस्तकं मांडलेली असतात तेव्हा एक स्वरूपानंदांचं फोटो म्हणा किंवा एक छायाचित्र म्हणा एका प्लास्टिक कव्हर मध्ये घालून बाजूला ठेवलेलं असतं. मुक्त तेज ह्याची जीवनी रहस्य असे म्हणता म्हणता वारा तिकडनं आला आणि त्या कव्हर मधील फोटो दूर उडून गेला. अर्थात तो परत मी जवळ आणला. पण यात एक सांगायचा किंवा एक लक्षणीय मुद्दा असा आहे की जरी आपण एखाद्या साधू संतांची प्रतिमा फोटो आपल्याजवळ बाळगला, आपण ती याच्यावर जरी निष्ठा असली तरी ही सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने अंधश्रद्धाच आहे. आणि अंधश्रद्धा याचा पुरावा म्हणजे मुक्त तेज याची जीवनी रहस्य असे सांगता सांगता मुक्तपणे वारा आला आणि लांबवर स्वामी स्वरूपानंदांचा कव्हर मधून बाहेर न पडलेला पण तू कव्हर मध्ये असलेला फोटो गेला. अर्थात नेहमीच्या वेड्या श्रद्धेच्या थोड्याशा वेड्या श्रद्धेने किंवा थोड्याशा शहाण्या वेड्या श्रद्धेने तो फोटो मी परत माझ्याजवळ आणला. पण जसं म्हणतात गुरुची विद्या गुरुला फळाली, तसंच हे सांगता सांगता तो फोटो उडून गेला आणि मुक्त तेज ह्याची जीवनी रहस्य असे याची सांगणाऱ्याला प्रत्यक्ष प्रचिती आली. हाही एक लहानसा आत्मसाक्षात्काराचा नमुनाच आहे. बघा, आपणाला पटलं तर घ्या, अन्यथा मी इथेच ते सांगून संपवतो. पण ही एक जीवनातली गंमत आहे, अशी आपल्याला वरचेवर अनुभवास येते. साक्षात्कार म्हणजे अशी काही भव्य दिव्य गोष्ट नाही. आपण जर सत्य बोलत असू तर त्या सत्याची प्रचिती देण्यासाठी एखादी नैसर्गिक घटना घडते आणि मुक्त तेज वहनात असतो, वारा वहनात असतो आणि ठेवलेला साधूचा फोटो वाऱ्यावर उडून जातो. आणि अर्थातच आपलं जे कंडिशनिंग आहे तेही त्या निमित्ताने सैल होतं. किंवा आपण जे संपूर्ण संकेत कल्पना निग्रह पूर्वग्रह असे वेगवेगळ्या गोष्टी चाकोरीमध्ये अडकून असतो, त्या चाकोरीतून बाहेर पडायला हा जो दृष्टांत आहे मुक्त तेज ह्याची जीवनी रहस्य असे म्हणता म्हणता कव्हर मध्ये ठेवलेला स्वामी स्वरूपानंदांचा फोटो कव्हर सकट उडून जाणं हा सुद्धा आपण जे सत्य बोलतो त्याचा पुरावा आणि त्या सत्याची प्रचिती देणारा एक लहानसा साक्षात्काराचाच भाग आहे. बघा आपणाला पटतं किंवा कसं. सुप्रभात. सुदिन. धन्यवाद.